दरम्यान समृद्धी महामार्गाचं आज लोकार्पण झालं। लोकार्पणाआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बोगद्यातून कारनं प्रवास केला। यावेळी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अर्ध्या रस्त्यात ड्रायव्हिंग केलं। त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। सरकारची गाडी 3 ड्रायव्हर्स चालवतात, आमची तिघांची 8-8 तासांची शिफ्ट असते, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आहे। तर प्रवास करतानाचा एक किस्सा अजित पवारांनी सांगितलाय। फडणवीस आणि शिंदेंनी गाडी चालवली आहे। यावेळेला तीनही नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे एका कारमध्ये होते आणि या कारमधून त्यांनी तिघांनीही प्रवास केला। या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी आलटून पालटून गाडी चालवली आणि अजित पवार मागे बसलेले आपण पाहतोय। यावर मिश्किल टिप्पणी सुद्धा अजित पवारांनी केली आहे। दरम्यान अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। चांगलं ड्रायव्हिंग आहे। असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे। आम्ही तिघही 3 शिफ्ट मध्ये चालवतो। अधिक मी बोलत नाही, परंतु जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं। बाजूला देवेंद्रजी बसले होते, माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते। माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या, त्यांना सांगता येत नव्हतं पण हळूच माझ्या कानात सांगायचे, दादा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली, तिथं थांबली। जाताना थोडंसं सुरुवात होती, त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं।